सुरुवातीला एक मोठी बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराडच्या अडचणी वाढलेल्या आहेत. कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. तर कराडनं त्याच्या अर्जामध्ये खंडणी आणि हत्या प्रकरणामध्ये सहभाग नसल्याचा दावा केलाय. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी बीड कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी झाली. सलग दुसऱ्या सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हजर होते. तर आजच्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे सुनावणीवेळी आका म्हणजे वाल्मिक कराडच्या उलट्या बोंबा सुरू केल्याचं पाहायला मिळालं आहे. सुनावणी दरम्यान कराडनं स्वतःला निर्दोष म्हटलंय. तर देशमुख हत्याकांडाशी आपला काहीही संबंध नसल्यानं मला खटल्यातून मुक्त करण्यासाठी त्यानं कोर्टामध्ये अर्ज केल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. मी निर्दोष आहे, मला सोडा, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असा अर्ज त्यानं कोर्टात सादर केल्याची माहिती आहे. आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे. आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे. आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे. या अर्जाच्यावरती न्यायालयाने CIDचं म्हणणं मागितलेलं आहे. जे CIDचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याच्यावरती सुनावणी होईल. अर्थात वाल्मिकतर्फे युक्तिवाद, नंतर सरकारतर्फे आम्ही युक्तिवाद करू. आरोपीला समर्थन कशासाठी करत होते आणि आरोपी एवढे बिनधास्त का राहत होते हे मला थोडंसं कळलं. आरोपी एकदम बिनधास्त आहेत. आरोपीला कुठलेही पश्चाताप नाही. त्यांची जी बॉडी लँग्वेज होती त्यातून मला दिसत होतं. परंतु न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. तर आज झालेल्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलंय ते बघूयात. पुराव्याबाबतची कागदपत्र आरोपींच्या वकिलांना देण्यात आली. तर गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र, हत्यारही सादर करण्यात आली. हत्याकांडाचे व्हिडिओ कोर्टासमोर सादर केले आणि वाल्मिक कराडकडून निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज करण्यात आला. तर कराडच्या संपत्तीच्या तपासाची निकम यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे. कराडची संपत्ती तपासा आणि ती जप्त करा अशी मागणी त्यांनी केली. तर बीड जेलमध्ये रवानगीसाठी विष्णू साठेनं अर्ज केलाय आणि त्याचबरोबर इतरही पुरावे सादर करण्यासंबंधी चर्चा झाल्याची माहिती समोर येते. युक्तिवाद झाल्याची माहिती आहे. व्हिडिओ जो CIDच्या मते तपासाअंती असं दिसून आलं होतं की हा व्हिडिओ आरोपींनीच काढलेला होता आणि तो सिलवंत परिस्थितीत फोरेन्सिक लॅबॉरेटरीकडे पाठवण्यात आला होता. तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही न्यायालयात हजर केला. परंतु न्यायालयाला आम्ही विनंती केलेली आहे की या व्हिडिओला कुठल्याही प्रकारे बाहेर याला प्रसिद्धी मिळू नये. विष्णूसाठी अर्ज केला की मला लातूरमधून बीडमध्ये शिफ्ट करा. त्यांना वाटत असेल की एकट्याला नको, आपल्या चला ज्या गुन्हेगारी टोळी आहे त्यांच्यासोबत राहू असं त्यांचं मत असेल म्हणून त्यांनी दिलेलं असेल. हे तेच उद्देश आहे की काही प्लॅनिंग करायचं असेल परत पुढचं हे असं असू शकतं. तर देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषारोप पत्रामध्ये ज्याचा उल्लेख मुख्य आरोपी मास्टर माइंड म्हणून केला आहे त्या वाल्मिक कराडची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यासाठी कोर्टामध्ये अर्ज करण्यात आलाय. त्यावर वाल्मिक कराडकडून कोणताही खुलासा दाखल करण्यात आला नाही. त्यावर कोर्टाच्या कार्यवाहीप्रमाणे सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कराडची पुणे, लातूर, परळी केससह इतर ठिकाणी रो हाऊस केसमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला, तर बीडच्या दगडवाडीमध्ये शेतजमीन, मौजे तडोळीमध्ये 12 एकर शेती आहे. ज्योतिमंगल जाधव इथं जमीन 10 ते 15 एकर असल्याची माहिती आहे. दिघोळे जामखेड या ठिकाणी. तर विष्णू साठेची बहीण सोनावणे हिच्याकडे शॉप क्रमांक 608 आहे, FC रोड पुणे या ठिकाणी. आणि अशा पद्धतीची ही त्याची संपत्ती असल्याची माहिती समोर येते. तर मुंबईमध्ये ही माहिती आहे. वाल्मिक कराडची 4 शॉप आहेत FC रोड पुणे इथं आणि त्याची किंमत 40 कोटी रुपये आहे.
तर त्याचबरोबर वाल्मिक कराडचा ड्रायव्हर, इमारतीचा फ्लोअर, अमनोरा पार्क, मगरपट्टा, पुणे इथं सुद्धा 25 कोटी रुपयांचा या ठिकाणी फ्लोअर असल्याची माहिती समोर येते. आरोपी वाल्मिक याची चल आणि अचल जी स्थावर मिळकत आहे ही जप्त करण्यात यावी असा न्यायालयात आम्ही अर्ज दिलेला आहे. त्या अर्जावरती अद्यापही वाल्मिकतर्फे खुलासा दाखल करण्यात आलेला नाही. त्याच्यानंतर त्या अर्जावरची सुनावणी पुढे रीतसर होईल. आणखी काम एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाल्यानं जळगावमधील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची चिंता वाढलेली आहे. पगारात कपात झाल्यानं घर चालवायचं तरी कसं, असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. सोलापुरातही एसटी कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोलापुरात 38,000 कर्मचाऱ्यांना वेतन कपातीचा फटका बसला आणि यामुळे कर्मचाऱ्यांना 56% पगारातच घर चालवावं लागणार आहे. अर्धा पगार मिळणार असल्यानं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. मुलाबाळांचं शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा काढायचा असे संतप्त सवाल छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचाऱ्यांनी विचारले. येणाऱ्या 8 तारखेपासून काम बंद आंदोलनाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला. फक्त 56% पगार देण्यावरनं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. दरवेळेस आमचंच वेतन का थकवलं जातं असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला. लवकर निर्णय घेऊन उर्वरित वेतन द्या, नाहीतर काम बंद आंदोलन करणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. एसटी कर्मचाऱ्यांना 56% पगार देण्याच्या निर्णयाविरोधात उद्या नागपूर विभागातील कर्मचारी हाताला काळ्या पट्ट्या बांधून ड्युटी करणार आहेत. सरकारने लवकरात लवकर 100% पगार न दिल्यास मोठं आंदोलन करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला. अर्धा पगार देणार असाल तर अर्ध काम करायचं का, असा सवालही कर्मचाऱ्यांनी विचारला. जर ऐपत नव्हती तर नव्या योजना का आणल्या, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी सरकारला विचारला. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका, असं विजय वडेट्टीवार म्हणाले. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागात असणाऱ्या कोपरे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आणि त्यामुळे महिलांना जीवघेणी कसरत करून खडकाच्या टाकीतून पाणी काढावं लागतंय. 9 खडकातील टाक्यांपैकी फक्त एकाच टाकीत पाणी शिल्लक आहे आणि याच टाकीमधील पाणी सध्या संपूर्ण गाव वापरत असून टाकीतील पाण्यानं ही तळ गाठला. चैत्र पौर्णिमेच्या निमित्तानं नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे. गडावरील गर्दीचं नियोजन पूर्णतः कोलमडल्याचं पाहायला मिळालं. भाविकांनी अचानक गडावर गर्दी झाल्यानं दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे मोठे हाल झाले. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक झाली आणि या दगडफेकीत दोन्ही गटातील जवळपास 5 जखमी झालेले आहेत आणि दरम्यान दगडफेकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नंदुरबारच्या नवापूरमध्ये दूषित पाण्यामुळे पिवळ्या तापाची साथ पसरली आणि याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाण्याचे नमुने तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. गडचिरोलीच्या देऊळ गावच्या धान खरेदी केंद्रावर 1.5 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आले. दरम्यान या संदर्भात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पंढरपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मालवणमध्ये बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी निलेश राणे देखील स्पर्धेत उतरल्याचं पाहायला मिळालं. मनसरमधील 2 गावांना पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असणाऱ्या खडकातील पाण्याच्या टाकीत अज्ञातानं विषारी औषध टाकलं आणि त्यामुळे ग्रामपंचायतीकडून टाकीतील पाणी वापरास बंदी करण्यात आलेली आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत पाण्यात विषारी औषध टाकल्यानं ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. नाशिकच्या ग्रामीण भागातील 5वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेचं शुल्क जिल्हा परिषद भरणार आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून निर्णय घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील कर्दे समुद्रकिनारी समुद्री गरुडाचं घरटं आढळून आलं. सुरूच्या झाडावर अंडी असलेलं गरुडाचं घरटं ड्रोनच्या माध्यमातून पाहायला मिळतं. जळगावात GS मैदानावर पहिल्यांदाच खानदेश करिअर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. लासलगाव पिंपळगावातून नाफेडमध्ये लवकरच कांदा खरेदी सुरू होणार आहे. फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना वगळून सहकारी संस्थांच्या माध्यमातून कांदा खरेदीचं नियोजन करण्यात आलंय. सततच्या पडणाऱ्या भावामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता तरी भाव मिळणार का, याकडे कांदा उत्पादकांचं लक्ष लागलं. प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया आणि माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला.
ज्या साई भक्तांना शिर्डीत पोहोचणं शक्य होत नाही अशा भक्तांसाठी साईबाबा संस्थाने पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय. पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात 25 तारखेपर्यंत साईबाबांनी वापरलेल्या पादुकांचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. देवगिरी किल्ल्याला आज पुन्हा आग लागली आहे. किल्ल्यावरील मुख्य भाग असलेला बारादरी महलाला आग लागली आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. सोलापूर शहराला काळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा सुरूच आहे. मात्र याकडे सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केलं आहे. पालिकेने या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी भाजपचे नेते अनंत जाधव यांनी केली आहे. राहुरी तालुक्यातील तनपुरेवाडी इथे 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागानं ग्रामस्थांच्या मदतीने जीवनदान दिलंय. मागील 3 महिन्यात राहुरीतून 11 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलं. बीडच्या आष्टी शहरात भगवान महावीर जयंतीनिमित्त पालखी सोहळा संपन्न झाला. यात मोठ्या संख्येनं जैन बांधव सहभागी झाले होते. परभणीत 5 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. दरम्यान तहसीलदारांनी तब्बल 5 दिवसानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानीची पाहणी करण्याकरता इतका वेळ का लागला असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. हिंगोली जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे. उन्हाच्या कडाक्याचा केळीबागेतील झाडं सुकलीत आणि यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले. नंदुरबारच्या काठी गावातील तलावांच्या पाणीसाठ्यात घट झाली आणि यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. दरम्यान तलावातील गाळ काढून क्षमता वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली. अखेर येवल्याच्या ग्रामीण भागात 10 गावं आणि वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू झालाय. छगन भुजबळ यांनी दखल घेत खासगी टँकरधारकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची शासनाकडून परवानगी मिळवली आणि त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला. वाशिम जिल्ह्यात पुन्हा 2 दिवस अवकाळीचा इशारा देण्यात आला. जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढले आणि त्यामुळे ज्वारी, तीळ तसंच फळभाज्यांवर परिणाम होणार आहे. अमरावतीमध्ये काल मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. सांगलीत गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलं. चुलीवर स्वयंपाक बनवत निषेध नोंदवला. राहुरी पोलीस स्थानकासमोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं पीक विम्याच्या रकमेसाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषण केलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर गजानन उगलेंनी उपोषण मागे घेतलं. अहिल्यानगरमधील कोल्हारमध्ये भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. समाज बांधवांनी वाजत गाजत मिरवणूक काढत गाड्यांच्या तालावर गरबा खेळत जयंतीचा आनंद साजरा केला. हिंगोलीच्या वसमतमध्ये महावीर जयंतीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण बघायला मिळतं. शहरातून वाजत गाजत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं जैन बांधवांनी सहभाग घेतला होता.